आज आपण झटपट, टेस्टी आणि कुरकुरीत असा मेदूवडा कसं करायचं ते बघणार आहोत. अगदी परफेक्ट अशी मेदूवडा करण्याची काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी विद्या स्वाद फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर या ठिकाणी इथं पाव किलोची ही वाटी आहे. या वाटीने मी इथं 1 वाटी उडीद डाळ घेऊन 4 ते 5 तास भिजायला ठेवले होते. त्याच्यानंतर पाणी काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर ही डाळ मिक्सरच्या जारमध्ये काढूया. याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे. हवा असेल तर 1-2 फक्त चमचा पाण्याचा वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली. तर ही पेस्ट पूर्णपणे आपल्याला ज्या प्रकारे एखादी क्रीम वगैरे असते तशा प्रकारे याला फेटून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही जास्त फेटसाल तेवढे आपले वडे जे आहेत ते एकदम सॉफ्ट आणि कुरकुरीत होतात आणि तेल वगैरे ओढून घेत नाही. तर एकदम सॉफ्ट असं पीठ फेटून झालं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर हे कसं चेक करायचं ते तुम्हाला दाखवते. तर या ठिकाणी मी इथं 1 वाटीमध्ये पाणी घेते. या पाण्यामध्ये थोडंसं आपण पीठ टाकूया. हे पीठ जर वरती आलं तर एकदम परफेक्ट असं पीठ फेटून झालं आहे. तर एकदम पाण्यावरती तरंगतं आहे म्हणजे आपलं पीठ परफेक्ट झालं आहे. तर हे साईडला ठेवूया. त्याच्यानंतर इझी ट्रिक दाखवते तुम्हाला. सर्वात महत्त्वाची म्हणजे ग्लासला एक कपडा घेतला आहे मी, तो बांधून घेते. म्हणजे तुम्ही वडे तळताना एकसारखा आकार येईल आणि छान असे सोडता येतील. त्याच्यामुळे याला गाठ मारून घेऊया. अगदी घट्ट अशी गाठ मारायची. जे काही साहित्य लागतं ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, एकदा नक्की चेक करा, जेणेकरून तुम्हाला रेसिपी बनवताना इझी जाईल. त्याच्यानंतर आपलं पीठ घेऊया. तर ज्या प्रकारे आपली एखादी भाजीची पळी वगैरे असते तेवढ्या प्रमाणात मी इथं पीठ घेतलं आहे. पाण्यामध्ये बोट बुडवायचं आहे. साईडने एकसारखा साईज करूया आणि मध्ये अशा प्रकारे होल करून घ्यायचं आहे. थोडंसं मोठं करायचं आहे कारण तेलात सोडल्यानंतर त्याची साईज कमी होती. तर बघू शकता अशा प्रकारे करून घेतलं आहे. तेल एकदम कडकडीत गरम करायचं आहे आणि गॅस लो फ्लेमवरती ठेवून अगदी हलक्या हाताने सोडायचं आहे. तर सेम याच प्रकारे मी दुसरं सोडते. बघू शकता अगदी इझी ट्रिक आहे. थोडंसुद्धा आपला वडा जे आहे ते तुटत नाही आहे किंवा साईज वगैरे बिघडत नाही आहे. तर इथं मी करून दाखवते तुम्हाला अजून एकदा. ही ट्रिक नक्की यूज करून बघा. तुम्हाला इझी जाईल वडे बनवताना. कोणताही साचा किंवा काही दुसरं किंवा हातामध्ये सोडताना प्रॉब्लेम होणार नाही. तर गॅस बारीकच आहे. थोडंसं वरून तेल टाकूया. एक 3 ते 4 मिनटं लागतात वडे तळण्यासाठी. तर खालून कलर चेंज व्हायला लागले तर आपण दुसऱ्या साईडने पण तळून घेऊया सेम याच प्रकारे. मेन महत्त्वाची ट्रिक म्हणजे जेवढं तुम्ही जास्त फेटाल तेवढं हे ऑइली बनणार नाही आणि जास्त फुगतील. यामध्ये सोड्याचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही आहे. तर बघू शकता गोल्डन असा कलर आलेला आहे. तर हे काढून घेऊया. तर सेम याच प्रकारे आपण राहिलेले वडे तळून घेणार आहोत. तेवढ्या पिठामध्ये कमीत कमी एक 15 ते 16 वडे होतात. तर वडे झालेले आहेत. त्याच्यानंतर मी चटणी करण्यासाठी घेतली. तर या ठिकाणी मी इथं 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. तर हे वाळलं खोबरं आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकूया चवीनुसार. आलं घेतलं आहे अर्धा इंच, ते टाकते. त्याच्यानंतर 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरे टाकूया. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला आधी एकदा बारीक करून घेऊया आणि नंतर एक अर्धा कप मी पाणी टाकलेलं आहे बारीक करण्यासाठी. तर बघू शकता अशा प्रकारे एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. होता होईल तेवढं आपल्याला बारीक करायचं आहे. त्याच्यानंतर 1 कप पाणी टाकूया. तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता पाण्याचा वापर. हे बाउलमध्ये काढूया. याच्यावर तडका देण्यासाठी मी इथं पॅनची कढई ठेवली आहे. याच्यामध्ये मोठ्या चमच्याने 1 चमचा तेल टाकूया. तेल गरम झालं की मोहरी टाकू. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे, 10 ते 12 पानं कढीपत्त्याचे टाकूया. तर गॅस बंद करूया आणि ही फोडणी आपली चटणीवरती टाकून घेऊया. तर अशा प्रकारे वाळल्या किंवा सुक्या खोबऱ्यापासून आपली ही चटणी तयार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे झटपट, टेस्टी आणि ऑइल फ्री आपले कुरकुरीत असे मेदूवडे तयार आहेत. यामधला एक तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता आतपर्यंत अशी जाळीदार झाली. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.